पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतांच्या चोरीचा आरोप करत निवडणूक आयोग आणि केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य केलंय। त्यावरून इंडिया आघाडी व महाविकास आघाडीने जोरदार निदर्शने करत आक्रमक भूमिका घेतली आहे। दुसरीकडे महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून विविध राजकीय पक्षांनी तयारी देखील सुरू केली आहे। त्याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चैन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश काँग्रेस पदाधिकारी कार्यशाळेचा समारोप होत आहे। या कार्यशाळेत बोलताना चैन्नीथला यांनी राज्यातील निवडणुकांबाबत बोलताना मोठं वक्तव्य केलंय। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, अमित देशमुख, नसीम खान, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा संपन्न झाली। तर पृथ्वीराज चव्हाण आणि नाना पटोले यांनी 2 दिवसीय कार्यशाळेला दांडी मारल्याचं दिसून आले। या कार्यशाळेत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना चैन्नीथला यांनी आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने संकेत दिले आहेत। आगामी निवडणुकीत आघाडी होऊ शकते किंवा होऊही शकणार नाही असं रमेश चैन्नीथला यांनी म्हटल्यानं महाविकास आघाडीच्या भवितव्यावर मोठं वक्तव्य केल्याचं दिसून येत आहे। आघाडीबाबत आम्ही बसून चर्चा करून निर्णय घेऊ। 2 भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला काही अडचण नाही, मात्र ठाकरे सध्या तरी आमच्या आघाडीत नाहीत असं रमेश चैन्नीथला यांनी म्हटलंय। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कार्यशाळा आहे। जोपर्यंत मोदी राहतील तोपर्यंत देशात स्वातंत्र्य राहणार नाही। विधानसभा निवडणुकांबाबत सगळ्यात पहिले महाराष्ट्र राज्याने आवाज उठवला होता। मतांची चोरी होतीये। मतांच्या यादीत घोळ करून भाजप आणि हरियाणामधील सत्ता भाजपने घेतली। मतदार याद्यात घोळ केला। जोपर्यंत मोदी शहा आहेत तोवर देशात मोकळ्या भीतीयुक्त निवडणुका होणार नाहीत असं चैन्नीथला यांनी म्हटलंय। निवडणूक आयोग भाजपच्या हातात आहे, ते म्हणतील तसंच होईल। मालेगाव बॉम्ब फोडले, त्यांना निर्दोष सोडलं, पोलिसांनी त्यांना सोडून दिलं। देशाचा स्वातंत्र्य वाचवण्यासाठी राहुल गांधी लढत आहेत, ते स्वतःसाठी नाही पण निवडणूक आयोग त्यांना उत्तर देत नाही। आता काँग्रेसने जनजागृती सुरू केली आहे। ब्लॉक कमिटीमध्ये आपण हे सगळं काम लोकांपर्यंत घेऊन जाणार आहोत। आपली विदेशी नाती अपयशी ठरल्यानं अमेरिका आपल्याला धमकी देते। काँग्रेस काळात कधी कुठल्या देशाचे राष्ट्राध्यक्ष अशी धमकी देत नव्हते, त्याला उत्तर दिलं जात होतं। पण आता कोणीही उत्तर देत नाही असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून होणाऱ्या टॅरिफ वादावरही चैन्नीथला यांनी मोदींवर निशाणा साधला। राज्याचे सरकार भ्रष्टाचारी आहे। मुख्यमंत्री शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो असं म्हणाले, मात्र अजून ती झाली नाही। स्थानिक स्वराज्य निवडणुका उभ्या पुढे ढकलत आहेत। लवकरात लवकर निवडणुकीच्या घोषणा केल्या पाहिजेत, तशी आमची मागणी आहे।